नमस्कार, मी मधु पाटील. मी महाराष्ट्रातून बोलते. आज आपण भेटणार आहोत शामराव पाटील सर आणि भास्कर ढोके सर यांच्याशी आपण थोड्या गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. सर, मला असं विचारायचं आहे की तुमची कुलस्वामी संस्था आहे, याची स्थापना कधीपासून झाली? कुलस्वामी पतसंस्थेची स्थापना 1984 झाली. संत गाडगे महाराज मंडळी भायखळा या ठिकाणी झाली. पावली फंडातनं प्रथमतः वडज ग्रामस्थ मंडळी, वडज सहकार मंडळ ह्या मंडळाने या संस्थेची स्थापना केली. गोरगरिबांचे जे व्यापारी भाजीपाला फळं व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या या व्यापाऱ्यांनी एक सावकाराच्या कस्टडीतून मोकळं व्हावं म्हणून या संस्थेची 1984 साली स्थापना केली. म्हणजे गरिबांच्या कल्याणासाठी या संस्थेची स्थापना झाली, हा खरं बोध आहे. ठीक आहे सर, ही संस्था आहे. आज तुम्हाला माहिती आहे की आज जगात किती स्पर्धा वाढली आहेत किंवा जगात ज्या पद्धतीने सगळे लोक चाललेत त्या पद्धतीने आपण विचार केला तर पतसंस्थेकडे लोकांनी का वळावं, आपली काय खासियत आहे, याविषयी काही बोलाल? या संदर्भामध्ये म्हटलं तर आमची खरी संस्थेची स्थापना झाली. फळे, भाजीपाला, फुले, कांदा, बटाटा, शेती निगडीत जे व्यवसाय आहेत ह्या व्यापाऱ्यांच्या संदर्भामधून या संस्थेची स्थापना झाली. ह्या संस्थेचे आज गेली 51,000 सभासद आहेत आणि खालच्या म्हणजे फुटपाथला बसणाऱ्या साधारणतः व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यापासून तर उद्योगपतीपर्यंत ह्या संस्थेने त्यांना कर्ज रूपाने मदत केलेली आहे. आणि सांगायचं तात्पर्य म्हटलं की आज गेली या म्हणजे महाराष्ट्रामध्ये ग्रामीण विभागात आमच्या या संस्थेच्या 6 ते 7 शाखा असून शहरी विभागामध्ये 6 ते 7 शाखा आहेत. नवीन 2 शाखा आम्ही घोडेगाव आणि आळंदी या ठिकाणी आता उद्याच्या 9 तारखेला एक ठिकाणी उद्घाटन करत आहोत, घोडेगाव ठिकाणी. आणि आळंदीला पुढच्या महिन्यामध्ये उद्घाटन माननीय चेअरमन भास्कर ढोके यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. आणि या संस्थेचं एक माध्यम म्हटलं तर गरीबात गरीब, आता बँका नॅशनलाइज बँका ह्या गरीबात गरीब लोकांना कधी मदत करत नाही, पण आमची पतसंस्था 5,000 रुपयापासून तर 25 लाखापर्यंत सर्वसामान्य लोकांना त्यांच्या गरजेनुसार मदत करते. म्हणजे एक सर्वसामान्य एक आधार म्हणावा आपण, किंवा त्यांच्या कल्याणासाठी आपल्या संस्थेची स्थापना झाली आहे, किंवा आपली एक खास बात आहे की त्यांचा उद्धार आपण करावा. ठीक आहे, आज विद्यमान चेअरमन पदावर ढोके साहेब आहेत, तर त्यांच्याशी मला थोडंसं बोलायचं आहे की त्यांना काय वाटतंय, म्हणजे आज संस्थेला त्यांनी कितपत पुढे नेले किंवा काय विचार आहेत त्यांचे, याच्याविषयी सर सांगाल? या संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत 84 सालापासून आता 28 वर्ष संस्थेला पूर्ण झाले आहेत. खऱ्या अर्थाने ह्या 3 ते 4 वर्षामध्ये संस्था जवळजवळ 50 कोटीच्या दरम्यान मागच्या 4 वर्षापूर्वी होती. ह्या 4 वर्षामध्ये संस्था 188 कोटीपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजे तसं पाहिलं तर संस्थेची प्रगती पाहिली तर मागच्या गेल्या 20 वर्षाच्या आधीची आणि आत्ताच्या चालू 4-5 वर्षाची तर फार भरारीने संस्था वाढत चालली. याचं एकमेव कारण असं आहे की जे सभासदांना आम्ही दिलेले सर्व्हिस किंवा सभासदांच्या ज्या मागण्या असतात त्या आम्ही पूर्ण करत आलेल्या आहेत आणि त्यामुळे संस्थेवर सभासदांचा दृढ असा विश्वास बसलेला आहे. त्याच्यामुळं या संस्थेमध्ये काम करत असताना कोण छोटा कोण मोठा आम्ही कधी बारीक पाहिलेलं नाही आहे. सर्वसामान्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं संस्थेच्या वाढीमध्ये फार मोठा सभासदांचा पण वाटा आहे आणि आमचे कर्मचारी वगैरे सगळं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतात. म्हणून ही संस्थेची वाटचाल एक मोठ्या धडाडीने चालू आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विश्वासानं आपलं नातं पुढे चाललंय, है ना सर? आपल्या संस्थेत शाखा आता महाराष्ट्रामध्ये म्हणजे विस्तारित झाल्यात, तर कुठे कुठे आहेत त्याची थोडी कल्पना द्याल? या संदर्भामध्ये शहरी विभागामध्ये प्रथमतः काळा चौकीली या ठिकाणी एक शाखा आहे, घाटकोपर 2, मुलुंड 3, कल्याण 4, डोंबिवली 5 आणि वाशी 6 अशा HO धरून 7 या ठिकाणी शाखा आहेत. ग्रामीण विभागामध्ये जुन्नर 1, ओतूर 2, नारायणगाव 3, मंचर 4, चाकण 5 आणि भुसरी 6 अशा या ग्रामीण विभागातून शाखा चालू आहेत. सर, तुम्ही आत्ता म्हणालात की आता नवीन शाखेचे एक ढोके साहेबांच्याकडून उद्घाटन होणार आहे, त्याच्याविषयी सांगा ना काही. संस्थेची स्थापना मुंबई या ठिकाणी जरी झाली असेल तर ग्रामीण भागातल्याच लोकांनी ते केलेलं आहे आणि म्हणून संस्था आता एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि म्हणून कुठंतरी सर्व संचालक मंडळाला वाटतं ज्या भागातून आपण आलो त्या भागांची सेवा करायची संधी आपल्याला मिळाली पाहिजे. म्हणून आम्ही ग्रामीण भागामध्ये जास्त शाखा खोलण्याचा मनोदय आमचा केलेला आहे आणि त्या भागामध्ये सध्या घोडेगाव या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी वर्ग जास्त आहे आणि आम्ही छोट्या छोट्या शेतकऱ्यांना मदत व्हावी संस्थेच्या माध्यमातून, त्यांना प्रपंचामध्ये कुठेतरी हातभार लागावा या दृष्टीने आम्ही ग्रामीण भागाकडे थोडंसं लक्ष दिलेलं आहे. पाटील साहेब, आपण पूर्वी चेअरमन पदावर होता, तर तुम्हाला काय अनुभव आले आणि तुम्ही जनतेला कशा पद्धतीने मदत केली ना आता तुम्ही काय स्थिती आहे याच्याविषयी बोला.
आमच्याकडे खरं म्हटलं तर 15 संचालक मंडळाचं 15 संचालक मंडळ सदस्य म्हणून या ठिकाणी काम करतात. प्रत्येक वर्षी आम्ही किती मोठा असो किंवा किती छोटा असो प्रत्येक वर्षी आम्ही पदाधिकाऱ्यांचे बदल करतो. आणि जरी आज भास्कर शेठ चेअरमन जरी असले तरी मी चेअरमन आहे असं समजून आम्ही या ठिकाणी सर्वजण या सहकारामध्ये सहभाग घेतो. ग्रामीण विभागातून भास्कर शेठ नेतृत्व करतात. इथं जरी मी चेअरमन नसलो, आत्ता मी गेल्या वर्षी चेअरमन होतो, तरी भास्कर शेठ ग्रामीण भाग सांभाळत होते. आणि या ठिकाणी शंकर शेठ पिंगळे, अशोक शेठ वाळवंज, सतीश शेठ ढोके हे आम्ही ज्येष्ठ मंडळी जी आहेत 5-6 जण, तानाजी शेठ शिंदे या ठिकाणी चांगल्या प्रकारचे नेतृत्व करतो. आणि आमच्यात असं नाही की चेअरमनच असल्याच्यानंतर तोच सर्व करल, हा भाग आमच्यात नाही. आणि आम्ही मिळून मिसळून काम करीत असल्यामुळं खरं म्हटलं तर ही संस्था प्रगतीपथावर गेलेली आहे. म्हणजे आता तुम्हाला म्हणायचं आहे की सगळ्यात मोठं तुमचं एकी आहे, चेअरमन कोणी असो आम्ही काम हे मिळून मिसळून करतो, है ना. याचे आता सर तुम्ही एवढी मोठी पतसंस्था केली, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तुमच्या शाखा आहेत, ग्रामीण भागात, शहरी भागात सगळीकडे तुमच्या शाखा झाल्यात. मग ग्राहकांनी सर या पतसंस्थेमध्ये काय यावं, त्यांच्या मागण्या तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण करता याच्याविषयी सांगा. या संस्थेमध्ये येण्याचा त्यांचा जो अर्थ आहे, या संस्थेमध्ये त्यांना क्विक सर्व्हिस भेटली जाते. कर्जरूपाने तिचा हात आम्ही सर्वसामान्याला लवकर देण्याचा प्रयत्न करत असतो. शक्यतो उद्योगपती जे असतील ते सर्वच बँकांनी असलेल्या बँकांची कर्ज मिळतात, पण सर्वसामान्य लोक ह्या संस्थेत काय येतात का ह्या ठिकाणी सेवा चांगली आहे आणि या ठिकाणी लोकांचा विश्वास या संस्थेवर आहे. म्हणून ठेवीदारसुद्धा आमच्याकडं मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवतात. केवळ स्वच्छ कारभार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आभार या संस्थेनं आजपर्यंत कधी केलेला नाही आहे. आणि असा स्वच्छ कारभार आम्ही पुढे चालू ठेवणार या सभासदांचा दृढ विश्वास आमच्यावर असल्यामुळं सर्वसामान्य वर्ग आमच्याकडं आज यायला सुरुवात झालेली आहे. तर न्यू मुंबईमध्ये आपली ही कुलस्वामीची पतसंस्था आहे, तर यातली जे नागरिक आहेत न्यू मुंबईमधले किंवा याच्यासाठी आपण कशा पद्धतीने काम करतो किंवा यांच्या कशा पद्धतीने मागण्या पूर्ण करतो याच्या विषयी. नवी मुंबईमध्ये जे नागरिक आहेत ते आपल्या संस्थेचे सभासद आहेच. जो आपल्या संस्थेचा सभासद झालेला आहे तो कुठचाही असो, नवी मुंबईमधला असो आणि बाहेरचा कुठं असो, महाराष्ट्रामधल्या कुठलाही असला तरी आपण त्याचं कामकाज चांगल्या पद्धतीत करतो. या ठिकाणी सेवा देत असताना त्या सभासदाने आपल्या संस्थेबरोबर पूर्वी कशा प्रकारचे व्यवहार केलेले आहेत. आता आपल्याकडे एक नियम आहे, जर सभासद झाल्याच्या नंतर 3 महिन्यानंतर आपण त्याचा गरज भागवतो, म्हणजे कर्ज अदा करतो. 3 महिन्यामध्ये त्याने आपल्याबरोबर केलेला व्यवहार याचं बारीक लक्ष टाकून नंतर त्याच्याशी व्यवहार करतो. आणि शक्यतो आम्ही जे 15 संचालक आहे आमच्या कोणाच्या ना कोणाच्या ओळखीने हे सभासद आमच्या संस्थेचे सभासद झालेले असतात आणि आम्हाला खात्री असते की याचे पैसे कुठं जाणार नाही. आम्ही मोठ्या स्वरूपात त्याला प्रथमतः सुद्धा 25 लाखापर्यंत प्राधान्य देतो की आम्हाला काय खात्री आहे की हा इथं जरी नाही सापडला तर गावी सापडेल, पण शक्यतो अशी वेळ आमच्यापर्यंत आलेली नाही. आणि एकही कर्ज अद्यापपर्यंत 29 वर्षामध्ये बुडीत काढलेलं नाही. अतिमहत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा. म्हणजे सर तुमचा विश्वास हा एवढा अतूट आहे ग्राहकावर म्हणा किंवा तुमच्या परस्पर तुम्ही जे सदस्य आहेत किंवा तुमचे मेंबर असतील किंवा चेअरमन असतील, उपाध्यक्ष असतील, कोणीही असो, तुमच्यामध्ये एक अतूट विश्वास आहे आणि त्या नात्यावर तुमची ही संस्था पुढे आहे ना. सर मला असं म्हणायचं आहे की आज स्पर्धेचं युग एवढं वाढलंय की आज कॉम्पिटिशनला म्हणजे जागाच राहिली नाही, एवढं आपण स्पर्धेच्या युगामध्ये वावरतोय. नॅशनल बँक आहेत, कॉपरेटिव्ह बँक आहेत, तर त्यामध्ये आपली पतसंस्था, ठीक आहे, आपली पतसंस्था पण शिखरावर पोहोचली आहे. तर या स्पर्धेच्या युगात तुमची भूमिका काय आहे? या संदर्भामध्ये सहकार चळवळ ज्या वेळेपासून चालू झाली, ही सहकार चळवळ कशासाठी चालू झाली आणि नंतरच्या काळामध्ये ती मोडकळीस आली, त्याचं एकमेव कारण असं असेल तर लोकांनी ज्या संस्था स्थापन केल्या त्याचे उद्देश आणि त्यांच्या व्यवहाराची परिस्थिती, त्याचे सगळं कर्ज वाटपाचा विषय असेल तर स्वतःच्या नातेवाईकांना वापरण्यामुळे सहकार खात्यावर ही अडचणीच निर्माण झाली. परंतु आम्ही कुठलाही नातेवाईक असो किंवा कुठलाही कर्जदार असो, तो नातेवाईक नसून तो संस्थेचा कर्जदार आहे, हीच वर्तणूक त्याच्याशी कायम ठेवली. म्हणून लोकांमध्ये जात असताना सहकारात जरी अडचण आली असेल पण ही संस्था आज मोठ्या रूपाने का वाढली, या संस्थेवरचा कारभार पाहता, लोकांचा दृष्टिकोन पाहता, म्हणून लोकांचा वाढता विश्वास या संस्थेवर आलेला आहे. आणि म्हणून सहकाराला मागच्या काळामध्ये फार मोठ्या अडचणीतून सहकार क्षेत्र चाललेलं आहे, परंतु ह्या स्पर्धेच्या युगामध्ये सुद्धा ही संस्था जेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली त्याचं एकमेव कारणच ते आहे की इथं स्वच्छ कारभार असतो, म्हणून ही संस्था मोठी वाढत चाललेली आहे. म्हणून तर आपल्या संस्थेचं स्लोगन पण नाही सरकार नाही उद्धार, है ना. सर आता तुम्ही संस्थेबद्दल सांगितलं की बऱ्याच आमच्या शाखा आहेत महाराष्ट्रामध्ये, तर या किती आहेत? म्हणजे आता सध्या आपल्या 13 शाखा ऑलरेडी चालू आहेत आणि 2 शाखांचं उद्घाटन होत आहे. आणि महाराष्ट्र शासनाने 3 वर्षापूर्वी जो GR काढला होता, पूर्वी GR असा होता की 100 कोटींच्या पुढे ज्या संस्थेचं खेळतं भांडवल जाईल त्याला
शाखा उघडण्यास परवानगी मिळेल. शासनाने पुन्हा जी आर काढला की त्या ज्या बऱ्याचशा शाखा 28,000 पतसंस्था या महाराष्ट्रामध्ये कार्यरत असताना 19,000 पतसंस्था डबघाईला आलेल्या आणि दिवाळखोरीत निघालेल्या आहेत. परंतु एका पतसंस्थेबरोबर म्हणजे जसं म्हटलं मन आहे गव्हाबरोबर किडे रगडले जातात, तशा पद्धतीत महाराष्ट्र शासनाने त्या 19,000 पतसंस्था ज्या डबघाईला गेले त्याच्याबरोबर चांगल्या संस्थावर सुद्धा बंधनं आणली गेली आणि शासनाने 2013पर्यंत मार्चच्या तो बंधन टाकलेलं आहे की कुठेही शाखा कोणी ओपन करू नये. परंतु तरी आम्ही आता शासकीय माध्यमातून संस्थेच्या प्रगतीसाठी नवीन 10 शाखाची मागणी सहकार मंत्र्याकडे करत आहोत आणि प्रयत्न चालू आहेत आमचे त्यांच्याकडनं. सर, तुम्ही मला म्हटलात की ग्रामीण भागात आम्ही जास्त सहकार करतोय, ठीक आहे सर. शेतकऱ्यांच्या समस्या बऱ्याच अशा उद्भवत आहेत, आपल्याला ऐकून येत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात किंवा काय, मग त्याच्याविषयी तुमची काही असे त्यांच्यासाठी उद्धार करण्यासाठी किंवा त्यांना एक कर्ज पद्धती किंवा त्यांना एक म्हणजे मदत करण्यासाठी तुमची काही आहे का? शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सांगायचं म्हटलं गेलं तर मॅडम, आम्ही आजही रोजी ग्रामीण भागामध्ये गायी घेण्यासाठी, बटाटे लावण्यासाठी आणि शेती उपयोगी असणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी एकाही शेतकऱ्याला परत पाठवलेलं नाही. गेल्या वर्षी मंचर शाखेमधून आम्ही एकूण 70 जणांना जवळजवळ 80 ते 90 लाख रुपये दिले होते. 3 महिन्यामध्ये बटाटे निघाले, त्यांनी विकले आणि आमचे पैसे 3च महिन्यात फेड गेले. ह्या वर्षी आमच्याकडे त्याच माध्यमातून जवळजवळ 100 ते 150 शेतकरी ग्रामीण विभागातून आलेले आहेत. नेतृत्व भास्कर शेठ डोकेच करतायत तिकडं आणि चांगल्या योजना, चांगल्या त्याची अंमलबजावणी करणं. आमच्या एका संचालकांनी जर संचालक मंडळापुढे जर ठेवलं तर आम्ही कधी त्याला चांगल्या गोष्टीला विरोध करत नाही. तसंच घोडेगाव या ठिकाणी भीमाशंकरच्या खोऱ्यामध्ये 100-150 गाया एका गावामध्ये वाटल्या होत्या. संपूर्ण कर्ज फिटत आलं. एका बाईच्या नावावरती कुटुंबामध्ये 2 गाया द्यायच्या आणि त्या बाईनी त्याची नियोग पार डेअरीपर्यंत ते दूध काढून वगैरे कसं पेमेंट करायचं, रिपेमेंट करायचं, ते कसं आलं पाहिजे, कर्ज फेडलं पाहिजे, ह्या माध्यमातून आम्ही चांगल्या प्रकारच्या योजना गावी राबवलेल्या आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून मोने या ठिकाणी, कल्याण ठिकाणी एका महिला बचत गटाला पापडाची मशीन आम्ही घेऊन दिलेली, 4.5 लाख रुपये कर्ज दिलेले. त्या बाईनी एका वर्षामध्ये त्या महिला बचत गटाने ते कर्ज नील केलं आणि आज तुझी कुलस्वामीचं नाव संपूर्ण म्हणजे याच्यात आहे. जवळजवळ 11 ते 12 हजार महिला बचत गटाच्या महिला आमच्या संस्थेच्या नाममात्र सभासद आहेत आणि 9 ते 10 कोटी रुपये त्यांच्या ठेवी आहेत आमच्या संस्थेमध्ये. म्हणजे एवढा दृढ विश्वास आमच्यावरती, गाढ विश्वास आहे आमच्यावरती. विश्वासाचं नातं जपलंय म्हणून तर आज सगळे आपल्याला सहकार करतात. डोके साहेब आज विद्यमान आहेत चेअरमन पदावर. मला त्यांना असं विचारायचं, महिला असा उद्धार करण्याचा एक मार्ग आहे किंवा एक शस्त्र आहे की त्याच्या मार्गात पूर्ण कुटुंब उद्धार होतं, कुटुंबाचा उद्धार होतो, ठीक आहे. मग तुम्ही महिला बचत गटाविषयी काय स्कीम आहेत याच्याविषयी सांगा ना. सुरुवातीपासून महिला बचत गट सुरुवात ज्या वर्षी झाली तेव्हापासून महिला बचत गटाच्या संदर्भामध्ये संस्थेने निर्णय घेतले आणि संस्थेनेच जवळजवळ संस्थेकडे आता 250 महिला बचत गटाची नोंदणी झालेली आहे आणि जवळजवळ 8,000 महिला आमच्याकडे सभासद आहेत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही कर्जरूपानं ह्या बचत गटांना वेगवेगळ्या उद्योगधंद्यांसाठी जवळजवळ 25 कोटी कर्ज वाटलेलं आहे आणि त्याच्यातून जो नफा झालेला आहे बचत गटांना त्याच्यापुढे आमच्याकडे जवळ 20 कोटीचे ठेवीसुद्धा त्यांच्या आपण आणले आहेत. म्हणजे संस्थेने त्यांना केलेली मदत आणि त्यांनी केलेलं कामकाज याच्यामध्ये आम्ही त्यांना मदत केली, त्यांचं कामसुद्धा चांगलं केलं. त्या माध्यमातून बचत गट पुढे नेण्याचं काम संस्थेचं सध्या चालू आहे आणि पुढच्या काळातसुद्धा आम्ही बचत गटांना जास्त प्राधान्य देता आलेलो आहे आणि देणार आहोत. ग्रामीण महिलांना बोललो तर काही आधार नसतो, ठीक आहे. सगळ्या आपल्या म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे पुरुषावर जास्त अवलंबून असतात, ठीक आहे. म्हणजे त्यांनी पैशाचं मदत नाही केली तर आपण कोणतंही काम पुढे नेऊ शकणार नाही हे आपल्यालाही माहीत आहे. पण तुमची संस्था महिला बचत गट सारख्या स्कीम काढून अशा पद्धतीने त्यांना मदत करते यातच मोठं आहे आणि त्यातल्या त्यात तुमचं विश्वासाचं नातं. मला सर सांगा की आज स्पर्धेचं युग पण आहे, आज बरीच मुलं अशी आहेत गरीब घराण्यातून आहेत, त्यांना अभ्यासाची आवड आहे. शैक्षणिक लोनविषयी तुम्ही काही सांगू शकता? तुम्ही काही उपलब्धी दिल्यात? शैक्षणिक कर्ज आम्ही गेली 10 वर्षापासून आम्ही या ठिकाणी राबवत आहोत. आमच्याच एका सभासदाची मुलगी UK गेली आणि तिला 2,40,000 रुपये भरायचे होते. तातडीने अर्ध्या तासामध्ये तिच्या त्या कर्जाची सोय केली आणि तिला पाठवली. आज रोजी ती 1,70,000 रुपये भारताचा पगार घेत आहे त्या ठिकाणी. आणि असे अनेक समस्या आहेत. शैक्षणिक कर्ज वाटप केल्याच्या नंतर ज्या वेळेस आपण शैक्षणिक कर्ज देतो त्याचं उच्च शिक्षण पूर्ण होतं आणि उच्च शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर तो नोकरीला लागतो, तिथनं पुढे आमच्या त्या कर्जाची रिकव्हरी आम्ही चालू करतो. तोपर्यंत आम्ही त्याला अजिबात कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही.
या शैक्षणिक कर्जावर म्हणजे तुम्ही व्याज किती घेता? 0% व्याज दरावर? आम्ही साधारणतः गोल्ड लोनला 12.5% घेतो. याप्रमाणे व्याजाची आकारणी त्याच पद्धतीत करतो आणि फक्त व्याजच घेतो. मुद्दलाला तो ज्यावेळेस सर्व्हिसला लागेल तोपर्यंत त्याला अजिबात कुठल्याही प्रकारचा आमच्याकडनं त्रास होत नाही. म्हणजे या पद्धतीने तुम्ही मुलांना सुद्धा मदत करताय की या पद्धतीने त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून आपण या पद्धती शिक्षित झालेली ग्रामीण विभागातून जुन्नर या ठिकाणी एक मेमोटियन सभासद आहे, त्याला पहिलं प्राधान्य दिलं. तो अमेरिकेत गेला. त्याच्यानंतर आमच्याकडे एवढा ओघ वाढला आणि जसं सर्व सभासदांना कळायला लागलं की बाबा नॅशनलाइज बँकेत कामकाज करताना अनेक कागदपत्रांची गरज लागते, कुलस्वामी सगळे आपले ओळखीचे आहेत आणि या ठिकाणी त्वरित कर्ज मिळतं. त्यामुळं शैक्षणिक कर्जाचा ओघ आमच्याकडं चांगल्या प्रकारे वाढलेला आहे आणि आम्ही ते देतो प्रत्येकाला. ओळखीपेक्षा तुम्ही समोरच्यावर विश्वास ठेवता ही फार मोठी गोष्ट आहे. आजच्या जगात विश्वास ठेवणं एक गेलंच आहे. म्हणतात विश्वास पानिपतच्या युद्धात गेलाय असं सरळ म्हटलं जातं, पण आज विश्वास ठेवून आहे म्हणायला काही हरकत नाही. काही माणुसकी टिकली आहे आपल्या आज जगात माणुसकी आहे म्हणून तर आपल्यासारखी लोक भेटत आहेत की तुम्ही या पद्धतीने विश्वास टाकतात. आज नॅशनल बँक आहेत, कोऑपरेटिव्ह बँक आहेत, एवढ्या पद्धतीने विश्वास नाही ठेवत. आज आपण बँकमध्ये अकाउंट जरी ओपन करायचं असो की आपल्या रेसिडेंट प्रूफ पासून ते सगळं मागतात. विश्वास नाही आहे की आपण कुठल्या स्थितीतून आलो इथे, आम्हाला कशासाठी बँकमध्ये अकाउंट ओपन करायचं. या कोणत्याही गोष्टीचं ते कारण नाही शोधत किंवा त्या पद्धतीने ते मदत पण नाहीत करत. तर मला असं म्हणायचं सर की तुम्ही नेतृत्व करताय, आता नवीन तुम्ही संस्था उद्घाटन करताय, ठीक आहे, त्याबद्दल मला सांगा ना कशा पद्धतीने तुम्ही त्याची योजना आखल्या किंवा कशा पद्धतीने ती संस्थेचं उद्घाटन आता समारंभ होणार आहे? नवीन ठिकाणी शाखा खोलत असताना त्या ठिकाणी आमच्या संस्थेच्या संबंधित असलेल्या सभासद संख्या, आज ज्या ठिकाणी आम्ही शाखा खोलतो त्या ठिकाणी पूर्वीचे 750 सभासद संख्या होती आणि त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की आमच्या भागामध्ये जर तुमची शाखा चालू केली तर अजून 1000 सभासद त्या ठिकाणी वाढतील आणि त्याच्यामध्ये संस्थेच्या उत्कर्षामध्ये आमचाही त्याच्यामध्ये वाटा राहील. म्हणून त्या ठिकाणी जात असताना त्या ठिकाणी त्या आजूबाजूचा परिसराचा सर्वे केला जातो. त्या ठिकाणी लोकांना नेमकी कशाची गरज आहे, तिथं कुठले कुठले व्यवसाय चालतात आणि त्याचा सगळा सर्वे करून आम्ही त्या ठिकाणी शाखा आणि सभासदांची मागणी फार असेल तर त्या ठिकाणी आम्ही निश्चित त्याचा विचार केला जातो. मग छोट्या टपरीपासून तर मोठ्या उद्योगधंद्यांपर्यंत आम्ही त्या ठिकाणी त्यांना कर्जाच्या रूपानं मदत करत असतो. आणि म्हणून ज्या ठिकाणी सभासद आहेत किंवा ज्या ठिकाणी लोकांची मागणी आहे की तुमची संस्था ही आमच्या ठिकाणी येऊ द्या, अतिशय चांगली संस्था आहे, त्या ठिकाणी आम्ही त्यांचा विचार करून सर्वे करून निश्चित त्या ठिकाणी संस्था खोलण्याचा आमचा मनोदय राहतो. आज स्पर्धेच्या युगाप्रमाणे संगणकी युग चाललं, ठीक आहे, मग तुमच्या संस्थेमध्ये इंटरनेटचा प्रभाव किती आहे? कशा पद्धतीने तुम्ही इंटरनेटचा वापर करता? आता सध्या आपण कोर बँकिंगमध्ये जाण्याचा विचार चालू आहे आणि त्याची प्रक्रिया आज गेली 3-4 महिन्यापासून चालू आहे. आपण अंतिम टप्प्यात आहे. भास्करच्या अध्यक्षतेखाली आपण जवळजवळ 80 ते 90 लाखाचा तो प्रोग्राम आता आपण फिक्स केलेला आहे आणि येणाऱ्या पुढच्या मीटिंगमध्ये मला असं वाटतं नक्कीच तय होऊन ते प्रोग्राम आहे त्या चालू आहे. आता सध्या आमच्याकडं जवळजवळ 150 ते 157 कॅम्प्युटर आहेत आणि सर्व शाखां मिळून आम्ही सध्या ते आहेच, परंतु सेमी कोरमध्ये आहे. आम्ही कोरमध्ये जाऊन चांगल्या प्रकारची योजना आखलेली आहे आणि कन्सर्नच्या सल्ल्यातून आम्ही तो प्रोग्राम चालू करतोय ऑगस्ट सप्टेंबरपासून. नाही, स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी आणि सभासदांना जास्तीत जास्त फास्ट सर्व्हिस मिळण्यासाठी आज त्याची गरज आहे. म्हणून कॉम्प्युटर युग एवढं फास्ट चाललेलं आहे आणि आपण ह्या संस्थेची वाढ जर पाहिली तर त्या युगाबरोबर आपण चाललं पाहिजे. आपण उद्या जर तिथं कुठं कमी पडलो तर त्याचा संस्थे वाढीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून ज्या ह्या स्पर्धेच्या युगामध्ये जे काही यांत्रिकरणाची गरज आहे त्या पद्धतीने आम्ही आमचे विचार सुरू ठेवत असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही आहे. जी लोकांना जेवढी फास्ट सर्व्हिस देता येईल त्याचा आम्ही निश्चित विचार करत असतो. म्हणून पुढच्या ह्या आत्ताच अण्णांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या थोड्या दिवसामध्ये आमचं कोर बँकिंग होतं आणि लोकांना चांगली सेवा द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. नक्कीच सर, तुमच्या एवढा बोलण्यावरून मला जाणवतंय म्हटल्यावर तुम्ही नक्कीच लोकांना चांगल्या पद्धतीने सेवा द्याल, त्यांना मदत कराल. सर मला असं म्हणायचं आहे, आता तुम्ही नवीन संस्था पण तुम्ही एक उद्घाटन करत आहात, तर यामध्ये सर भविष्याच्या योजना काय आहेत आपल्या या संस्थेविषयी? सहकार खात्यामध्ये काम करत असताना लोकांनी दिलेल्या ठेवी आणि वाटलेलं कर्ज याला कुठेही बाधा येणार नाही अशा पद्धतीचं कामकाज आम्ही करत आले. त्याच्यामुळं विविध योजना ज्या राबवणार आहोत त्या एकतर समाजोपयोगी असणार आहेत, समाजाला त्याचा फायदा झाला पाहिजे. त्याच्यातून नुसतं कर्ज देणं आणि व्याज घेणं किंवा त्याच्या संचालन हा आमचा एकमेव उद्देश नाही आहे. भविष्य काळामध्ये विविध उपक्रम, उपक्रम, उदाहरणार्थ आमची क्रिकेट स्पर्धा आम्ही मागच्या काळात भरवलेल्या आहेत, विविध खेळांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी हे करत असतो. म्हणजे अशा विविध प्रकारच्या गोष्टी आम्ही राबवायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. हां पाटील साहेब, तुम्हाला पण भविष्याच्या योजनेशी बोला ना.
आताही सुद्धा आमच्या योजना ज्या कुलस्वामी पतसंस्थेने या सहकार क्षेत्रामध्ये ज्या चालू केलेल्या योजना आहेत त्या आम्ही शैक्षणिक बक्षीस समारंभ असणारे सर्व सभासदांची पाल्य पहिलीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत प्रतिवर्षी कमीत कमी नाही निदान म्हटलं तरी 5 ते 7 लाख रुपये त्याच्यावरती खर्च करतो आणि पहिलीपासून लहान शिशूपासून बक्षीस आम्ही वितरण करतो. त्याचप्रमाणे असणाऱ्या बाकीच्या ज्या स्पर्धा आहेत त्यासुद्धा त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही पार पाडतो. सभासदांना आम्ही डिव्हिडंड शेअर्सवर डिव्हिडंड या योजनेतून आम्ही हे करतो. परत तुमच्या माहितीसाठी सांगतो अनेक बाबी ज्या आहेत म्हणजे शैक्षणिक बक्षीस समारंभ असो, हळदी कुंकू असो, महिला बचत गटाचे कार्यक्रम असो, अशा माध्यमातून सुद्धा आम्ही वर्षातनं कमीत कमी 8 ते 10 कार्यक्रम या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून राबवतो. सर, यामध्ये संस्थेविषयी तुम्ही सांगितलं की या पद्धतीने तुम्ही कार्यक्रम राबवता वगैरे. तुम्ही आज दोघांनी एवढ्या छान पद्धतीने नेतृत्व सांभाळलंय. ठीक आहे, तुम्ही जसं म्हटलं की कोणी आमच्यामध्ये चेअरमन वगैरे आम्ही सगळं मदत एकमेकांना सांभाळून काम करतो. तर हे तुमचं नेतृत्व गुण काहीतरी तुमच्या प्रेरणा असतील किंवा एक असं एम असेल, ध्येय असेल, त्याबद्दल बोला ना. ह्या संदर्भामध्ये खरं जर म्हटलं तर आमच्या पाठीमागं नाव काय आहे इथं कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, बरोबर, पतसंस्था. आणि त्याच्या आशीर्वादाने इथं कोणाची हिंमत होत नाही की काही वाईट विचार डोक्यामध्ये आणायचे आणि त्याच्या आशीर्वादाने आम्ही सर्व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सहकार चालवलेला आहे आणि त्याचा जोपर्यंत आशीर्वाद राहील तोपर्यंत आम्ही अशाच पद्धतीत हा कारभार पुढे सुद्धा चालू ठेवू. सर, तू योजना आखणे किंवा त्याबद्दल आपण मीटिंग घेतो की आपण बोलतो की आज आम्ही हे करणार, त्यामध्ये नेतृत्व गुण असणं हे महत्त्वाचं आहे आणि ते त्या पद्धतीनं निभवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही दोघे चांगल्या पद्धतीनं निभवताय यामध्ये सर कौतुकाचं आहे. मला शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की मी महाराष्ट्रीयनमधून आले. आज एक प्लॅटफॉर्म मी असं केला की महाराष्ट्रीयन लोकांसाठी. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रीयन लोकांचं काय रडगाण आहे. ठीक आहे, त्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही त्यांना एक संदेश द्याल की संघर्षातून विश्व निर्माण होऊ शकतं, छोट्या छोट्यातून आपण काहीही घडवू शकतो, तर त्याविषयी तुम्ही दोघांनी बोलावं असं मला वाटतं. संघर्षातून विश्व निर्माण करायचं असेल तर सुरुवातीला विश्वास हा सर्वात महत्त्वाचा असतो आणि ज्या वेळेला आपण दुसऱ्यांवर विश्वास टाकतो त्यावेळेला समोरचाही आपला विश्वास टाकतो आणि म्हणून संस्था सभासदांवर विश्वास टाकते, म्हणून सभासद संस्थेवरती विश्वास टाकतात आणि हा विश्वास ज्यावेळेला एकत्र होतो त्यावेळेला कुठंतरी त्याचा उत्कर्ष एक चांगल्या पद्धतीने होत असतो. म्हणून समाजाला एक सांगायची मला, एकमेकाच्या विश्वासानं चाललेलं मोठं राष्ट्र हे असंच पुढे लोटत राहतं आणि म्हणून ही संस्था आमची आहे एक विश्वासापुढे आज मोठी वाढत चाललेली आहे. याला कुठेही बाधा येणार नाही अशी आमची खात्री आहे. तुम्ही सांगा ना. या संदर्भामध्ये खरं जर सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रापुरती मर्यादित संस्था राहिलेली नाही. महाराष्ट्र या मुंबईमध्ये इतर राज्यातले इतर देशातले सुद्धा लोक आलेले आहेत आणि ते आमच्या संस्थेचे सभासद आहेत. आम्ही नुसता महाराष्ट्रीयन म्हणूनच मदत करत नाही. आमच्या या संस्थेचा जो सभासद झाला तो प्रत्येक सभासदाची सेवा करणं आणि त्याला प्राधान्य देणं आणि त्याचं काम करणं हे आमच्या प्रत्येक संचालक मंडळातल्या प्रत्येक व्यक्तीनं आणि संस्थेने त्याची अंमलबजावणी केलेली आहे आणि कोणालाही परत पाठवलेलं मला अजून 29 वर्षामध्ये कधी वाटलेलं नाही. मी गेली 86 सालापासून या ठिकाणी संचालक म्हणून अनेक पदावरती कामकाज केलेलं आहे आणि दुखवलेली एकही व्यक्ती आजपर्यंत कोणती तक्रार घेऊन या संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून, पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून का संचालकाच्या माध्यमातून या ठिकाणपर्यंत अजूनपर्यंत आलेली नाही याची मला कम्प्लिटली जाण आहे. महाराष्ट्र म्हटलं की आपण म्हणतो की दऱ्याखोऱ्यांचा महाराष्ट्र, दगडगोट्यांचा महाराष्ट्र आणि त्यातूनच आपण निघालेलो असतो आणि त्यातून आपण पुढे जात असतो. ते दगडगोटे आपल्याला ठसकळत असतात, त्यातून आपण संघर्षातून उठून पडून पुन्हा लढत असतो. हेच खरं महाराष्ट्रांचं ब्रीद आहे. मला असं म्हणायचं